जय भीम नमो बुद्धाय. बघूया आजचं बातमीपत्रक. महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटना जिल्हा परभणी यांच्याकडून काम बंद आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद कार्यालय परभणी संगणक परिचालक या पदावरून कोणतीही पूर्व सूचना न देता कामावरून कमी केल्यामुळे दिनांक 11/8/2025 पासून भीमराव डोंगराज हे आमरण उपोषणाला बसले आहेत. महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटना जिल्हा परभणी तालुका परभणी ग्रामपंचायत संगणक परिचालक आम्ही ग्रामपंचायतचे सर्व ऑनलाईनचे सर्व काम करतो. तरी आमचे मित्र नाव चित्तून भीमराव डोंगराज यांना विनाकारण कामावून कमी केले आहे. कोणतीही नोटीस न देता कोणतेही कारण करता त्यांना विनाकारण कामावर कमी करण्यात आलेले आहे. त्यांचं काम एक योग्य पद्धतीनं ग्रामपंचायतला चालू आहे. त्याचे 3 ग्रामपंचायत असून त्यांच्या 3ही गावाला योग्यरित्या काम चालू आहे. कोणतीही नोटीस न देता त्यांना कामावर कमी करण्यात आले आहे. त्यासाठी आंदोलन चालू आहे आणि त्यांना लवकरात लवकर पूर्वपदावर जॉईनिंग करण्यात यासाठी आंदोलन चालू आहे. भीमराव डोंगराज ग्रामपंचायत ऑपरेटर सोन्ना कौळगाव. मी आतापर्यंत कामं चांगल्या पद्धतीने केलेली इथं ग्रामपंचायतची. मला अन्यायकारक पद्धतीने काढण्यात आलेली, कोणती नोटीस नाही देता काय म्हणजे काय नेमका असा आदेश कशाने आला तुमचा? काहीच आदेश नाही, कोणताच आदेश नाही. म्हणजे काम नोटीस कोणती नाही कामावर गेली. मग कामावून कसं कमी केलं तुम्हाला? कामावर डायरेक्ट केलं. म्हणजे कोण तहसीलदार म्हणले का काय तुमचे कोणते? काहीच माहीत नाही, माहितीच नाही. काही प्रकारचे त्यांनी सांगितले नाही, म्हणजे सूचना काही दिली नाही, डायरेक्ट कामावर काढून टाकले. मेल नर्सेस बचाव समिती व नर्सिंग विद्यार्थ्यांच्या संयुक्त विद्यमाने वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभाग BMER महाराष्ट्र यांनी नर्सिंग भरतीसाठी काढलेल्या 80% महिला व 20% पुरुष तसेच 90% महिला व 10% पुरुष या अन्यायकारक लिंगानुसार आरक्षण विकासाच्या रद्दबदलासाठी परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 1 दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. 10 जून रोजी वैद्यकीय शिक्षण विभाग व संशोधन विभाग मुंबई यांनी अचानक अधिसूचना काढून नर्सिंग भरतीत 80% महिला व 20% पुरुष असा निकष जाहीर केला. राज्यभरातील नर्सिंग विद्यार्थी, प्रशिक्षण पूर्ण केलेले युवक व युवती तसेच व्यावसायिक नर्सिंग स्टाफमध्ये याविषयी तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. नर्सिंग महाविद्यालयात प्रवेशासाठी कुठलाही असा लिंग निकष नाही, मात्र नोकरीसाठी भेदभाव हा प्रकार पूर्णतः संविधानाच्या कलम 14 समानतेचा अधिकार व कलम 15 एक लिंगावर आधारित भेदभाव याचा भंग आहे. सर्वांना संधी समान मिळावी, भरती प्रक्रिया फक्त गुणवंत व पात्रता यावर आधारित असावी अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. यावेळी आयोजक उमेश मुळे, संतोष वानखेडे, रितेश मोताळे, महेश सूर्यवंशी, सम्यक जमदाडे, बनसोडे, दुर्गादास शिंदे, शंकर नाईक नवरे आदी उपस्थित होते. त्यांनी 10 या सरांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी जे GR काढलेला आहे त्यामध्ये असा उल्लेख केलेला आहे की महिलांना 80% भरतीमध्ये जागा दिली पाहिजे. वैद्यकीय जे काही नर्सिंग ऑफिसर, स्टाफ नर्सच्या ज्या भरती होतात आणि त्या ठिकाणी 20% हे मुलांना घेतलं पाहिजे. हा खूप अन्यायकारक निर्णय आहे. यामुळे काय होतं, शिक्षण जेव्हा BSc नर्सिंग असतील, GNM असतील, BSc नर्सिंग जी नर्सिंगची शिक्षणची डिग्री आहे, पदवी, त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा की असा उल्लेख नाही की 80% मुलं घेतले पाहिजे किंवा 20% असं कोणत्याही प्रकारचं नाही. तर जास्त प्रमाणात मुलांची संख्याही भरपूर प्रमाणात आहे. आमचा कुठेही महिलांना या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा विरोध नाही. महिलांनी या ठिकाणी याला सपोर्ट दिलेला आहे. तर आमची अशी विनंती आहे की 80-20 लवकर रद्द करावा आणि हा जो काही अन्यायकारक निर्णय जो लादलेला आहे तो रद्द करावा. कोविड काळामध्ये असेल अनेक जण होते की यामध्ये नर्सेसमध्ये सहभाग आहे की ज्यांना जीव गमावा लागला. त्यामध्ये अनेक पुरुष आहेत. तेव्हा सेवा देतात त्यावेळेस असा भेदभाव थोडंच करतात की हा पुरुष आहे किंवा ही लेडीज आहे.
त्या ठिकाणी कुठल्याही त्या प्रकारचा भेदभाव नाही. तर या सरकारने, या गव्हर्नमेंटने हा निर्णय लवकरात लवकर रद्द करावा. जे की आपले मंत्री महोदय आहेत हसन मुश्रीफ साहेब यांनी या ठिकाणी लक्ष घालावं आणि रद्द करावं. जर अन्यथा या ठिकाणी हा जर निर्णय रद्द नाही झाला तर कोणत्याही मंत्र्यांना या ठिकाणी रस्त्यावर फिरू देण्यात येणार नाही. एक धरणे आंदोलन जाहीर केलेलं आहे. तर आमचं आंदोलन जाहीर करण्याचा एकच विषय आहे की नर्सिंग क्षेत्रामध्ये 10 जूनला एक अधिसूचना आली. त्या अधिसूचनेमध्ये सरकारने असं सांगितलं की 80% हे महिलांना प्राधान्य देण्यात येईल व 20% हे पुरुषांना प्राधान्य देण्यात येईल. त्यामध्ये असं सांगण्यात आलंय की सरळ सेवा जी परीक्षा DMR मार्फत होईल ती परीक्षा जी आपण सरळ सेवेची होती त्यामध्ये 80% महिलांना प्राधान्य व 20% पुरुषांना प्राधान्य. त्यामध्ये आम्ही यासाठी इथं आंदोलन करतोय की आमच्या महिलांना कुठेही विरोध नाही, परंतु जे सरकारनं 80% ज्या महिलांसाठी राखीव जागा ठेवल्या तर मग हे पुरुष जे शिकताय नर्सिंग कॉलेजमध्ये तर त्या पुरुषांनी करायचं काय व मेल नर्सेसनी करायचं काय. त्यासाठी आम्ही इथं हे केलेलं आहे. कुठेही लिंग भेदभाव संविधान सांगतं कुठेही लिंग भेदभाव करायला नाही पाहिजे, पण या सरकारने कुठेतरी 10 जूनला अधिसूचना काढली त्यामध्ये सांगताय की 80% प्राधान्य द्या. आता कॉलेजला ऍडमिशन घेता वेळेस असा कुठेही क्रायटेरिया नव्हता की 80% मुली 20% मुलं. पूर्ण मेरिटनुसार ऍडमिशन झाले. जेव्हा मुलं असतील मुली असते कॉलेजला शिकता पहिल्या पेजपासून शेवटच्या पेजपर्यंत मुलांनाही ते शिकवता मुलींनाही ते शिकवता. असं कुठं सांगितलं की 80% मुलींना सिलेबस वेगळा आहे. तर आम्ही सरकारचा जाहीर निषेध करतो. सरकारला आम्हाला एवढंच सांगायचं आहे की बाबा 80-20 तात्काळ रद्द करा, नाहीतर आम्ही आत्मदहन करणार आहोत. हनबर समाज उन्नती संस्था यांच्या वतीने गुणवंत विद्यार्थी सत्कार व आदर्श पुरस्कार वितरण समारंभ रविवार 24 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता अहिल्या मल्टीपर्पज हॉल अतिग्रे इचलकरंजी कोल्हापूर रोड येथे आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष अरविंद खोत यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते तात्या हांडे, संयम हुक्किरे, तालुकाध्यक्ष अजित कोणे उपस्थित होते. खासदार धैर्यशील माने, आमदार डॉक्टर अशोकराव माने यांच्या प्रमुख उपस्थितीत प्राध्यापक डॉक्टर दादासाहेब शिरगावे यांच्या अध्यक्षतेखाली पुरस्कार वितरण होणार आहे, असे तात्या हांडे यांनी सांगितले. या वर्षीपासून समाजातील आमचे थोर विचारवंत आणि प्राचार्य प्राध्यापक वसंतकुमार हुक्किरे तसेच आमच्या समाजाचे स्वतंत्र सेनानी थोर माता काशीबाई हनवर तसेच कर्नाटक राज्यातील आमच्या समाजाचे अमटूर बाळाप्पा हे राणी चन्नम्माचे विश्वासू होते, त्यांचा अंगरक्षक होते. त्यांच्या स्मरणार्थ समाजातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या आदर्श माता आणि त्यांच्या नावे पुरस्कार आम्ही देण्याचं आयोजित केलेलं आहे आणि त्यांची नावे आमचे जिल्हा अध्यक्ष आता जाहीर करतील. ह्या कार्यक्रमासाठी आपल्या भागाचे खासदार माननीय धैर्यशील दादा माने तसेच कर्नाटकचे आमदार नागराज यादव साहेब, कर्नाटक राज्याचे मेन प्रवक्ता तसेच ह्या हातकणंगलेचे आमदार माननीय अशोकराव माने बापू हे उपस्थित राहणार आहेत आणि माननीय राहुल आवाडे साहेब हे सुद्धा या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार. ह्या चौघांच्या शुभ हस्ते आमच्या समाजातील माननीय कविवर्य वसंतराव हुक्किरे सर यांच्या स्मरणार्थ आदर्श पुरस्कार म्हणून माननीय DYSP कृष्णात पिंगळे साहेब, ॲडिशनल SP कृष्णात पिंगळे साहेब यांना जाहीर केलेला आहे, आज करता आहोत आम्ही. त्यानंतर आदर्श माता पुरस्कार आदर्श काशीबाई हनवर माता पुरस्कार हे शालन खोत दिग्नेरली हनबरवाडी तालुका करवीर येथील महिलांना जाहीर केलेला आहे. आणि त्यानंतर अमटूर बाळाप्पा वीर केसरी अमटूर बाळाप्पा हा पुरस्कार रामराव गुंडा गौंडाजी हे तिवूरवाडी या गावचे असून त्यांना राज्य शासनाचे 10 पुरस्कार मिळालेले आहेत. शिक्षकांना त्यांना ह्या पुरस्कार जाहीर झालेला आहे. सकाळी 10 वाजता 24 ऑगस्ट आणि ह्यात खास करून रविवार दिनांक 24 ऑगस्ट 2025 सकाळी 10 वाजता
अहिल्या मल्टीपर्पज हॉल हत्तीगडे इचलकरंजी कोल्हापूर रोड येथे. आणि ह्यात खास करून अध्यक्षांच्या परमिशन आणि यांच्या माननीय अजित कोणे आणि अरविंद खोत यांच्या संकल्पनेतून समाजातील जे स्पर्धा परीक्षा देत आहेत 10वी 12वी मुलांसाठी आमच्या समाजातील एक मुलगी बाल संकुलात शिकून ती मागच्याच वर्षी PSI ही MPSCतून पास आउट झालेली आहे. तसेच माननीय रेश्मा खोत मानगावाडीची ही सुद्धा मुलगी पास झालेली आहे. त्यांची मुलाखत आयोजित केलेली आहे त्यानिमित्त. आणि त्या मुलाखतीमधून उपस्थितीत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन आणि त्या विद्यार्थ्यांनी त्यांना ते प्रश्न विचारायचं असं ते कार्यक्रमाचे नियोजन केलेलं आहे. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बाहर बाहर उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com. केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने 18 जुलैला अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. यामध्ये ट्रॅक्टर मालकांनी GPS प्रणाली व काळा बॉक्स बसवण्याची सक्ती केली आहे. आधीच आर्थिक संकटात असलेल्या शेतकऱ्यांना आणखी भुर्दंड बसणार आहे. केंद्र सरकारने ही जाचक अधिसूचना तात्काळ रद्द करावी, अन्यथा शेतकऱ्यांच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरावं लागेल असा इशारा कोल्हापुरात काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे. 18 ऑगस्टपर्यंत हरकती पाठवण्याची मुदत आहे. या कायद्याविरुद्ध शेतकऱ्यांनी पोस्टाद्वारे व ईमेलवर लेखी हरकती पाठवाव्या असे आवाहन आमदार पाटील यांनी केले आहे. या निर्णयामुळे देशभरातील कोट्यवधी छोट्या मोठ्या ट्रॅक्टर मालकांवर आर्थिक संकट कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. केंद्र शासनानं 18 जुलै 2025 रोजी एक अधिसूचना जारी केलेली आहे. त्या अधिसूचनेच्या माध्यमातून या देशातल्या प्रत्येक ट्रॅक्टर ट्रॉली मालकाने GPS प्रणाली स्वतःवर बसवावी, स्वतःच्या ट्रॅक्टरवर. VLTD या व्हेकल लोकेशन ट्रॅकिंग डिव्हाइस हे बसवावं अशी अधिसूचना काढलेली आहे. त्याचबरोबर ब्लॅक बॉक्स म्हणजे याचा EDR म्हणजे त्या ट्रॅक्टर ट्रॉलीचा एकूण सगळं काय काय झालं याची माहिती असणारं EDR म्हणजे तो बसवावा अशी सूचना केलेली आहे. आणि ट्रॉली आणि नवीन कपलिंग बसवावे अशा पद्धतीच्या 2-3 गोष्टी कराव्यात अशी एक अधिसूचना काढलेली आहे 18 जुलैला. त्याच्यावर सजेशन ऑब्जेक्शन केंद्र शासनानं मागितलेलं आहे. 18 ऑगस्टपर्यंत शेतकऱ्यांनी ईमेल लिंक आम्ही सोशल मीडियावर व्हायरल करतोय. त्या ईमेल लिंकद्वारे या ऑब्जेक्शन्स केंद्राकडं पाठवावेत अशी आमची विनंती आहे. आणि केंद्राला देखील विनंती आहे की हा गरज नसलेला कायदा लागू करू नये. त्यांनी सजेशन ऑब्जेक्शन मागितलेलं आहे, त्याला शेतकरी म्हणून आमचं ऑब्जेक्शन आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापुरात होत असल्याने कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष सर्जेराव खोत, माजी सचिव निशिकांत पाटोळे, ॲडव्होकेट सागर घोरपडे यांनी पंढरपूरला जाऊन विठोबाला अभिषेक घातला. 4 एप्रिल रोजी आंदोलनाचा भाग म्हणून पंढरपूरला रथयात्रा काढून त्यावेळी सर्किट बेंचसाठी साकडे घातले होते. त्याची उतराई म्हणून विठोबाला अभिषेक घातला. दरम्यान अन्य जिल्ह्यातील सदस्यांना सर्किट बेंच उद्घाटन सोहळ्यासाठी आमंत्रित करण्यात येणार असल्याचं ॲडव्होकेट खोत यांनी सांगितले. त्याच्या बाबतीतली मागणी जर म्हटलं तर हा नवीन विषय आपल्यासाठी जरी काय असला तरी देशामध्ये फक्त महाराष्ट्र राज्यापुरती ही मागणी किंवा डिमांड चालू नाही. तर तुम्हाला सांगताना मला नमूद करावं असं वाटतं की राजस्थानमध्ये जोधपूर हायकोर्टच्या अंदर उदयपूर, बिकानेर आणि कोटा या 3 ठिकाणी डिमांड चालू होती. आणि तिथली मागणी ही सुद्धा जुनीच आहे आपल्यासारखी. तिथं सुद्धा व्हर्च्युअल वर्गीय सर्किट बेंचची गेल्या वर्षी स्थापना झाली होती, पण नंतर ते बंद पडलं. त्याचबरोबर राजस्थानच्या बरोबर जर बोलायचं म्हटलं तर उत्तर प्रदेशमध्ये अलाहाबाद हायकोर्टच्या अंडर सुद्धा 3 ठिकाणी मागणी होती. आग्रा, मेरठ आणि मथुरा. मथुराने नंतर आग्र्यासाठी सपोर्ट दिला
म्हणजे अशा सगळ्या ठिकाणची मागणी होती. एकदा विधिमंडळामध्ये किंवा संसदेमध्ये बऱ्याच वेळेला मिनिट्स दिली गेलेले आहेत, आपल्याला ऑनलाईन अवेलेबल आहेत, आपण पाहू शकता. आणि महाराष्ट्राच्या मागणीबद्दल काही मी सांगायची गरज नाही, आपल्याला सर्वांना माहित आहे. पण काही असलं, प्रत्येकानं आपापल्या परीने मागणी केलेली असली तर निकष ठरलेले आहेत. निकषांच्या पलीकडे जाऊन कुणीच काही करू शकणार नाही. आज आमच्या तिथं मागणी मान्य झालेली आहे, सर्किट बेंचचे एस्टॅब्लिशमेंट होत आहे. तर मला असं म्हणायचं येताना सुद्धा आता मी पाहिलं की रोड कंडिशन जी आहे ती पुण्याला जायचं म्हटलं तरी आम्हाला कन्व्हिनियंट नाही आहे. पुण्याला आता महसूल विभागामध्ये काम करण्यासाठी आम्ही जातो, मी तर पुण्याच्या कोर्टामध्ये बऱ्याच वेळेला जातो, तर कनेक्टिव्हिटी एकदम लो आहे. पण सोलापूर ते कोल्हापूर कनेक्टिव्हिटी म्हटलं की आज आता एक 3 तासाची आहे, पण फ्युचरमध्ये जर त्या रस्त्याचं काम पूर्ण झालं, आमचा रत्नागिरी हायवे चालू आहे, ते जर झालं तर 2 तासामध्ये सोलापूरमधून कोल्हापूरपर्यंत आपण जाऊ शकणार आहे. आणि इतक्या जलद कनेक्टिव्हिटी झाल्यामुळं एका दिवसामध्ये सुद्धा जाऊन परत येणं हे शक्य होणार. मी तर म्हणेन सोलापूरचे कित्येक वकील मुंबई उच्च न्यायालयामध्ये प्रॅक्टिस करतात. आज ज्या वेळेला हेच उच्च न्यायालयाचं सर्किट बेंच कोल्हापूरमध्ये होईल त्यावेळी कोल्हापूर इतकीच सोलापूरच्या सुद्धा वकिलांना ही अपॉर्च्युनिटी आहे. त्या अपॉर्च्युनिटीचा आपण सर्वांनी बेनिफिट घेऊया. आणि निश्चितपणानं भविष्यात जर आपल्याला जरी कुठलं शुभ कार्य असेल तर त्यावेळी तुम्ही बोलवलं तर आम्ही सुद्धा अगत्यानं उपस्थित राहील. त्याच्यामुळं मी आज या ठिकाणी बार काउन्सिल मेंबर आहेत, बारचे अध्यक्ष आहेत आणि आपण सर्व आहेत, सर्वांना मी इन्व्हाइट करतो की कोल्हापूरमध्ये 17 तारखेला जो उद्घाटनाचा कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमासाठी आपण सर्वांनी उपस्थित राहावं. कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनच्या वतीनं किंवा मुंबई उच्च न्यायालय कोल्हापूर खंडपीठ कृती समितीच्या वतीनं आपलं सर्वांचं निश्चितपणानं आम्ही प्रभावी स्वागत करू आणि त्यासाठी आपण सर्वांनी यावं असे मी आपल्याला आशा व्यक्त करतो. काँग्रेसचे आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना काल अटक केल्याच्या निषेधार्थ आज कोल्हापुरात इंडिया आघाडी लोकराजा वकील संघटना कोल्हापूर जिल्हा व शहर महिला काँग्रेसच्या वतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीस्थळी जवाब दो आत्मक्लेश आंदोलन करण्यात आले. इलेक्शन कमिशन मुर्दाबाद, वोट चोर मोदी मुर्दाबाद, जवाब दो, इलेक्शन कमिशनर जवाब दो अशा घोषणा देण्यात आल्या. आवाज दो, इंडिया आघाडी जिंदाबाद, इंडिया आघाडी जिंदाबाद, वोट चोर मोदी मुर्दाबाद, वोट चोर मोदी मुर्दाबाद, वोट चोर मोदी मुर्दाबाद, इलेक्शन कमिशन मुर्दाबाद, इलेक्शन कमिशन मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद. वोट चोर सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. वोट चोर सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. इधर से बोल, अल्लाह बोल, उधर से बोल, अल्लाह बोल, अरे सीना तान के, अल्लाह बोल, अरे डंडा लेके, अल्लाह बोल, अरे डरता क्यों है? अल्लाह बोल, निवडणूक आयोग पे, अल्लाह बोल, अरे सीना तान के, अल्लाह बोल, अरे डंडा लेके, अल्लाह बोल, उधर से बोल, अल्लाह बोल, इधर से बोल, अल्लाह बोल, बोल जवाना, अल्लाह बोल, अरे बोल युवका, अल्लाह बोल, अरे मोदी शासन पे, अल्लाह बोल, अरे मोदी शासन पे, अल्लाह बोल, अरे निवडणूक आयोग पे, अल्लाह बोल, अरे निवडणूक आयोग पे, अल्लाह बोल, अरे बोल मेरे भाईना, अल्लाह बोल, अरे बोल मेरे भाईना, अल्लाह बोल, अरे सीना तान के, अल्लाह बोल, अरे सीना तान के, अल्लाह बोल, अरे डंडा लेके, अल्लाह बोल, अरे डंडा लेके, अल्लाह बोल, अरे डरता क्यों है? अल्लाह बोल, अरे डरता क्यों है? अल्लाह बोल, अरे ऊपर से बोल, अल्लाह बोल, नीचे से बोल, अल्लाह बोल, अरे सीना तान के, अल्लाह बोल, अरे बोल मजूरा, अल्लाह बोल, अरे सीना तान के, अल्लाह बोल, अरे डंडा लेके, अल्लाह बोल, अरे डंडा लेके, अल्लाह बोल, अरे डंडा लेके. नागपूर पुणे वंदे भारत एक्सप्रेसला संतनगरी शेगावमध्ये थांबा मिळवून देण्याचं काम केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी केलं आहे.
10 ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या रेल्वे गाडीला दूरदृश्य प्रणालीद्वारे हिरवी झेंडी दाखवण्यात आली। त्यानंतर ही वंदे भारत ट्रेन संतनगरी शेगाव येथे पोहोचली। तेव्हा या वंदे भारत ट्रेनच्या स्वागतासाठी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव स्वतः उपस्थित होते। त्यांनी वंदे भारत ट्रेनमधील प्रवाशांशी संवाद साधला व त्यांना प्रवासाच्या शुभेच्छा दिल्या। त्यानंतर शेगाव रेल्वे स्थानकावरून वंदे भारत ट्रेनला केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी हिरवी झेंडी दाखवली। खरं म्हणजे आपली शेगाव नगरी आहे ती संत गजानन महाराजाच्या वास्तव्यानं पुनीत झालेली नगरी आहे आणि शेगाव एक मोठं तीर्थक्षेत्र म्हणून सुद्धा आणि विदर्भाची पंढरी म्हणून सुद्धा आपल्या शेगावची ख्याती संपूर्ण महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशभरामध्ये आहे आणि म्हणून खूप दूरवरून भक्तजन या ठिकाणी येत असतात आणि आज निश्चितच वंदे भारतचा स्टॉप आपल्या या शेगावला मिळाल्यामुळं या ठिकाणी येणारे प्रवासी असतील, संत गजानन महाराजाच्या दर्शनासाठी येणारा भक्तवर्ग असेल, यांच्यासाठी निश्चितच ही एक आनंदाचा आजचा क्षण होता। त्यामुळे एवढ्या मोठ्या हजारोच्या संख्येनं आज लोक वंदे भारतच्या स्वागताला आणि हिरवी झेंडी दाखवायला उपस्थित होते। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com। धर्मांतरित बौद्धांनी वर्षावास काळात नुसता धम्मग्रंथ वाचून भागणार नाही, तर धम्माचे आचरण महत्त्वाचे आहे। तेव्हा वर्षावास काळात उपासकांनी धम्म संकलन करून तो आचरणात आणून आपले जीवन सुखमय करावे, असे मत भिक्खू विनय बोधी प्रिय महाथेरो यांनी धम्मदेसना देताना व्यक्त केले। नांदेडच्या पाली नगरातील संबोधी बुद्ध विहारात आषाढ पौर्णिमेपासून भिक्खू विनय बोधी प्रिय महाथेरो यांचा वर्षावास सुरू असून दररोज या विहारात सायंकाळी 4 ते 5 या वेळात भिक्खू विनय बोधी प्रिय महाथेरो हे बुद्ध धम्मातील विविध विषयांवर धम्मदेसना देत आहेत। त्याप्रसंगी ते उपासकांशी संवाद साधताना बोलत होते। या प्रसंगी पाली नगरातील संबोधी विहार कमिटीचे मधुकर हनुमंते, हर्षवर्धन ढवळे, राजू दुधमाल, बुक्तरे महिला मंडळाच्या माया वैद्य, आशा गोवंते यांच्यासह बौद्ध उपासक व उपासिका मोठ्या संख्येत उपस्थित होते। वर्षावास निमित्तानं मी असं सांगेन, सर्वप्रथम मी लॉर्ड बुद्ध चॅनलचे आभार मानेन की तुम्ही प्रत्येक विहारामध्ये जाऊन आपल्या प्रत्येक विहाराची, बाकीच्या विहारांना, उपासकांना तिथल्या वेगवेगळ्या ठेवाची जी माहिती देतात, त्याबद्दल आपले लॉर्ड बुद्ध चॅनलचे मी आभारी आहे। आमच्या या ठिकाणी आमचे जे भंतेजी आहेत विनय बोधी सर यांनी हा खूप चांगला उपक्रम केलेला आहे। ते दररोज इथं वंदना घेतात, सर्व उपासक, उपासक मंडळ आणि आमची बांधकाम समिती आहे, उपासक समिती आहे। काही ठिकाणी इथं
खूप मोठमोठे प्रोग्राम होतात. परवाच मागे आमच्याकडे कीर्तनाचा कार्यक्रम झाला. त्यानंतर बाट पण होतात आमच्याकडे. संध्याकाळी लहान मुलंसुद्धा वंदना घेतात. मी या ठिकाणी पाहत असतो. खूप छान छान प्रोग्राम होत असतात. म्हणजे या प्रोग्रामला आमच्याकडून अजून जास्तीत जास्त सहकार्य राहावं एवढी विनंती. माझं नाव मधुकर नागोराव हनुमंते. मी पालीनगर येथील रहिवासी असून आमच्या इथे विनय बोधिप्रिय मागील ज्येष्ठ पौर्णिमेपासून आमच्या इथे वर्षावास चालू झालेला आहे आणि वर्षावासाला आमच्याकडे भरपूर बायका आणि अनुयायी येत असतात आणि दर रविवारी इथे कार्यक्रम होत असतो आणि रोज संध्याकाळी 4 वाजता आमच्या इथे विनय बोधिप्रियांचे प्रवचन चालू असते. याचा फायदा सगळे आमच्या पालीनगरमधील सर्व उपासक घेत असतात आणि आपणही सर्व लोकांनी या गोष्टीचा फायदा घ्यावा आणि आपल्याला बाबासाहेबांनी जे सांगितलं आहे की आपला बौद्ध धर्म वाढला पाहिजे, त्यानिमित्त सर्वांनी या गोष्टीचा फायदा घ्यावा. मी माया तुकाराम वैद्य पालीनगर येथील रहिवासी आहे आणि मी पालीनगरमध्ये आषाढ पौर्णिमेपासून वर्षावासचा प्रारंभ झाला आणि त्या वर्षावास प्रारंभापासून आमच्या इथे विनय बोधिप्रिय बंतेजी दररोज सायंकाळी 4 वाजता येतात आणि आमच्या वंदना आणि धम्मदेशना आम्हा सर्वांना देतात आणि सकाळी 6 वाजता महिलांची वंदना होते आणि दररोज संध्याकाळी 4 वाजता भंतेजी येऊन वंदना देऊन धम्मदेशना देतात आणि त्या धम्मदेशनाचा आम्ही सर्व महिला पालीनगर येथील किंवा आजूबाजू सर्वजण लाभ घेतो. बुद्ध धम्म आणि संघाला श्रद्धापूर्वक आणि विनम्रतापूर्वक त्रिवार अभिवादन करून बोधिसत्वचरित परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समग्र धम्मक्रांतीला जीवितपर्यंत समर्पित राहू. तुम्हा सर्व उपस्थित जणांच्या प्रती आणि विश्वातील तमाम मानवमात्रांच्या प्रती, सृष्टीतील संबंध सत्वरूपांच्या प्रती अनंत अपार मंगल मैत्रीसहित असंख्य मंगल कामना व्यक्त करतो. आपण आज संबोधी बुद्ध विहारामध्ये लॉर्ड बुद्धाचे प्रतिनिधी आयुष्यमान गच्चे सर या ठिकाणी आहेत. संबोधी बुद्ध विहार पालीनगर या ठिकाणी गेल्या 4 वर्षांपासून सातत्याने वर्षावासाच्या कालावधीमध्ये तर धार्मिक वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातातच, परंतु वर्षभर सतत दररोज सकाळी आणि संध्याकाळची वंदना या ठिकाणी आवर्जून केली जाते. आम्ही भिक्खू जेव्हा या ठिकाणी भेट देतो तेव्हा या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे धम्म समारंभाचं आयोजन केलं जातं. पालीनगर नांदेडमधील एक मजूर कामगार असणाऱ्या लोकांची वस्ती, परंतु एक सुंदर विहार संबोधी बुद्ध विहार या ठिकाणी निर्माण केले. एक प्रशस्त महाबोधी वृक्ष या ठिकाणी आहे. मला वाटतं 2018 पासून मी या ठिकाणी येतो. 2000 आणि मी सुरुवातीला एक वर्षावास या ठिकाणी केला. त्याच्यानंतर प्रत्येक वर्षी वर्षावासातला एक वेळ निश्चित करून मी या ठिकाणी देत असतो दररोज दुपारच्या वेळेला. या वर्षीच्या वर्षावास कालावधीमध्ये दररोज दुपारी 4 ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत या ठिकाणी आम्ही वेगवेगळ्या विषयावरती प्रवचने देतो. आतापर्यंत आषाढी पौर्णिमेपासून 1 महिना झाला धम्मचक्र प्रवर्तनाचा उपदेश मी जेवढा सूक्ष्मतेनं मला म्हणजे अनुभव होतो, मला कळतो, तेवढ्या सूक्ष्मतेनं धम्मचक्र प्रवर्तनाचा उपदेश सातत्याने गेल्या 1 महिन्यापासून इथे मी उपदेशाच्या रूपामध्ये सांगण्याचा प्रयत्न करत आहे. सातत्याने दररोज आम्ही इथे धम्मचक्र प्रवर्तनाचा पाठ करत असतो वर्षावास कालावधीमध्ये आणि वंदना जी आहे ते बुद्धवंदना, धम्मवंदना आणि संघवंदना आणि सूत्रपठण या ठिकाणी सातत्याने केले जाते. मी आवाहन करतो बौद्ध अनुयायांना की आपणही वर्षावास या कालावधीमध्ये सातत्याने आपापल्या बुद्ध विहारामध्ये अशा प्रकारचे उपक्रम राबवावेत. अधिकाधिक धम्माचं संकलन करण्याचा हेतू आपल्यामध्ये असावा. सर्वांचे मंगल हो, सर्वांचे कल्याण हो, सर्वांची. माझ्या भीमाची पुण्याई आम्हा माणूस की देई, त्याने दिदला मार्ग नवा, त्याने दिदला मार्ग नवा, साऱ्या विश्वाला बुद्ध हवा, साऱ्या विश्वाला बुद्ध हवा.
समाजात होत त्याने टाकील दूर, तया पाहुनिया त्यांचा दाट लौर. समाजात होत त्यांनी टाकील दूर, तया पाहुनिया त्यांचा दाट लौर. त्याने दिधला ज्ञान दिवा, साऱ्या विश्वाला बुद्ध हवा, साऱ्या विश्वाला बुद्ध हवा. आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीवी.